मुंबई गोवा महामार्गावर सलग 5व्या दिवशी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। दिवाळी सुट्टीचा शेवटचा वीकेंड असल्याने पर्यटक कोकणाच्या दिशेने निघाले आहेत, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। दिवाळीच्या सुट्टीचे शेवटचे 2 दिवस बाकी राहिलेत आणि या 2 दिवसांसाठी किंवा या शेवटच्या वीकेंडसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते कोकणात दाखल झालेत। मात्र या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास आहे किंवा सामना आहे तो करावा लागतोय। सध्याची दृश्य आहे मुंबई गोवा महामार्गावरील आणि माणगाव शहरातली। सध्या माणगाव शहर ते कळमजे या 2 ते 3 किलोमीटर परिसरापर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे हे येणारे प्रवासी असतील, पर्यटक असतील, ते वाहतूक कोंडीत अडकून पडलेत। आपण बघितलं तर दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात येत असतात। मात्र कोकणात येत असताना सध्याच्या या शेवटच्या वीकेंडमध्ये आलेल्या पर्यटकांचा वाहतूक कोंडीत गिरमोड झालाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। असंख्य वाहने आहेत या वाहतूक कोंडीत अडकलेली आहेत आणि त्यामुळे सकाळपासून ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आपण बघितलं तर माणगाव शहर असेल, इंदापूर शहर असेल, या 2 शहरांमध्ये रखडलेल्या वायपाचा प्रश्न सातत्यानं वाहतूक कोंडीत या प्रवाशांना सामना करावा लागतोय आणि त्यामुळेच ही परिस्थिती आहे ती सध्याची परिस्थिती ही आपण उद्भवलेली पाहायला मिळते। गणेश फाफराळकर, एबीपी माझा, रायगड।